हबप संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंद श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर. तू भक्तासी साचार. कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा. दासगणुषी पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी. राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती. समर्थाते वंदिती. मधु ते माशा जमती. न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती वन. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण. शयेवरी बैसोनिया. उदयाचली नारायण. येऊ पाहे हर्ष करून. तेने तंपलायन करू लागला कंदरीसी. परमभाविक सुवासिनी. रथसडा सम्मार्जनी. वत्स धेनुसी पाहोनी तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकारी गोसावी. मनमान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास. झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीशी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाशी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांगस्वामी सर पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहेत. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवना प्रत. येथे एकही ना दिसती प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमधुर दर्शन घ्या समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येते साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला काडझोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळीचे आज येत होऊ दे गापारणे. गोसावी पदी लागला गहिवर त्याशी दाटला. गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुढे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत. जोडोन या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसींची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटींचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राह्या बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीच्या पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण.
तेवी माझ्या बुटीची आठवण राह्या ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर. म्हणून बुटीचा भेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे हीच कारणे. की इतरांनी लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित. तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसा पावे सहज डेका श्री गजानन सारिखा. संत होता शेगावी मग तो तेथे असताना. गेले न पाहिजे कोणी जाना यमाजी पंथाची या सदना. परी हाच आहे कुतर्क संत मृत्यू ना टाळीती. निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारिती. अगांतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबाशी. ज्ञानेशे उठविले नेवाशाशी परी ते अखेर आळंदीशी. देह ठेविते झाले हो याचे रहस्य हेतुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पहा ते टाळणे काहीच नोही. अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे आधिभौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे खरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे अधिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकाराचे. भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्याती जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जाणरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण. तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळिता येती या जननी. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना घटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपणा सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाणरावाची. देशमुख बरा झाल्यावर भांडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी न टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघी नेत्रा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्या चंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसला माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. पाशीत होतो साचार हा न्याय निसर्गाचा. पाशीत हिवर झालेला चंदन मानिला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही. पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमौलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी
भाव निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोचणे प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ठाया मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोका सांगत असे आपला सहरात करीत असे त्या आधमाचे नाव असे माळी विठोबा घोटाळे महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतर्ज्ञानांनी जाणले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो परस काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले मंडळीचे काम झाले परी संकट ओढवले घाटोळ तत्क्षणी महाराजांशी उठविले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे केले समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला या लुच्याने आरंभिला अवघड व्यापार की मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी गुमारे घाली कधी कधी ऐसा अतिनीच हा त्या गुमाऱ्याचे बक्षीस घेमी देतो तुला खास तुझोरी केला कृपेस होईन प्रभूची अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्कराशी लेखू नये निजकंठीचा ताईत ऐसा रीती ठोकला छड्याखाली घोटाळाला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बेस्ती होऊन संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो त्यांचा करीती मलमला ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे येणे दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वराचे निसीम भक्त त्यांना नमुळी आवडत सानिध्य त्या क्षणांचे पतिव्रतेशी शेजार कसबिनीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत छटाते राखीती परीन त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली ऐसे मानशी समजून त्याविषयी धरिती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनींची लेकर परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी देवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घोटाळ्याचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूंचे देवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यते प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली गरवंटी कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे ते विचार ठेवावे अहिर्निशी जागृत हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भावाब्धित अवघ्या भाविकां कारणे श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्तः। जय गजानन महाराज की जय।